माजी मंत्री आणि छत्रपती संभाजीनगरचे विद्यमान शिवसेना खासदार संदीपान भुमरे यांच्या ड्रायव्हरला हिबानामा म्हणजे बक्षीस पत्र म्हणून मिळालेली 150 कोटींची जमीन सध्या चर्चेत आली आहे। या प्रकरणी भुमरे यांच्या ड्रायव्हरची आर्थिक गुन्हे शाखेकडून चौकशी सुरू आहे। हैदराबादमधील सालारजंग कुटुंबातील वंशजांपैकी एकाकडून संभाजीनगरमधील जालना रोडवरील दाऊदपुरा येथे रेडी वेकनर दरानुसार 150 कोटी रुपये किमतीची मोक्याची जमीन भुमरे यांचा ड्रायव्हर जावेद रसूल शेखला मिळाली आहे। हे संपूर्ण प्रकरण परभणी येथील वकील मुजाहिद इक्बाल खान यांच्या तक्रारीनंतर समोर आलंय। मुजाहिद खान यांच्या तक्रारीवरून छत्रपती संभाजीनगर पोलिसांनी या प्रकरणाची चौकशी सुरू केली आहे। संबंधित जमीन संदीपान भुमरे आणि त्यांचे पुत्र विलास भुमरे यांनी ड्रायव्हरच्या नावावर खरेदी केल्याचा आरोप वकील मुजाहिद खान यांनी केला आहे। नुकतेच संभाजीनगरचे आमदार आणि मंत्री संजय शिरसाट यांच्या मुलाचं हॉटेलचं प्रकरण तसेच जमीन आणि नाशिकमधील हॉटेलचे आरोप प्रकरण ताजा असतानाच खासदार भुमरे यांच्यावर झालेले आरोप सध्या राज्यात चर्चेचा विषय ठरत आहे। नेमकं हे प्रकरण काय आहे जाणून घेऊया आजच्या व्हिडिओमधून। नमस्कार, मी सर्वेश, तुम्ही पाहताय अभिजात महाराष्ट्र। हे संपूर्ण प्रकरण परभणी येथील वकील मुजाहिद इक्बाल खान यांच्या तक्रारीनंतर समोर आलंय। खान यांनी केलेल्या तक्रारीत म्हटल्याप्रमाणे हैदराबाद येथील सालारजंग वंशज मीर महमूद अली खान यांच्याकडे जमिनीचा दाबा लढण्यासाठी पैसे नसल्याने ते संभाजीनगरमधील 3 एकर जमीन देणार असं ठरलं होतं। त्या अनुषंगाने वकील खान यांनी सालारजंग वंशज मीर यांना 90,01 कोटी रुपये दिले। शिवाय भूमी अभिलेख कार्यालयात दावा जिंकून देऊ त्या जागेच्या PR कार्डवर मीर महमूद आणि त्यांच्या परिवाराचं नाव देखील लावलं। मात्र त्याच दरम्यान मीर महमूद आणि त्यांच्या कुटुंबातील इतर सदस्यांनी ती जमीन मोठी रक्कम घेऊन आमदार विलास भुमरे आणि त्यांचा ड्रायव्हर जावेद शेख रसूल याच्या नावे हिबानामा लिहून दिला। ही बाब माहिती झाल्यावर संदीपान भुमरे आणि त्यांचा मुलगा आमदार विलास भुमरे यांना भेटून सविस्तर माहिती दिली। मात्र भुमरे यांनी धमकी दिली आणि मंत्रिपदाचा दबाव वापरून त्यांच्या ड्रायव्हरच्या नावे जमिनीचा हिबानामा करून घेतला। कोट्यवधी रुपयांची जमीन खरेदी करून सरकारची स्टॅम्प ड्युटी बुडवली। कुठलाही इन्कम सोर्स नसल्याने ड्रायव्हरने कोट्यवधींची जमीन कशी घेतली असं ॲडव्होकेट खान यांच्या तक्रारीत नमूद आहे। रक्ताच्या नात्यातील व्यक्तीने हिबानामा केल्यास तो कायदेशीर वैध ठरतो। मात्र सालारजंगचे वंशज आणि भुमरे यांचा ड्रायव्हर यांचा काहीही संबंध नाहीये। शिवाय ते इस्लामच्या 2 वेगवेगळ्या पंथाचे आहे असंही वकील मुजाहिद खान यांनी सांगितलं। सालारजंग कुटुंबाचे वंशज निजामांचे पंतप्रधान होते। सालारजंग कुटुंबातील अनेक सदस्य ज्यांनी हे भेटपत्र दिलं होतं त्यांना त्यांचे उत्पन्नाचे स्रोत आणि हे भेटपत्र कोणत्या आधारावर दिलं याबाबतची माहिती सादर करण्यास सांगितलं आहे। हे कुटुंब चौकशीत सहकार्य करत नाही आणि माहिती दडवत असल्याचं आर्थिक गुन्हे शाखेने म्हटलं आहे। तपासणी दरम्यान सदस्यांनी उत्पन्न आणि इतर तपशील दिले असले तरी बहुसंख्य सदस्यांकडून अद्याप माहिती मिळालेली नाहीये। दरम्यान संदीपान भुमरे यांनी आपल्या या प्रकरणाशी काहीही संबंध नसल्याचं सांगितलंय। तसेच ही जमीन त्यांच्या ड्रायव्हरच्या मालकीची आहे। हिबानामा हा एक कायदेशीर दस्तऐवज असून तो मालमत्ता हस्तांतरणाशी संबंधित आहे। भुमरे यांचा ड्रायव्हर जावेद याने सांगितलं की त्याने चौकशीत पूर्णपणे सहकार्य केलं आहे आणि मागील 12 ते 13 वर्षांपासून त्यांनी आपले आणि कुटुंबाच्या मालमत्तेचे सर्व तपशील सादर केले आहेत। ही जमीन त्यांना सालारजंग कुटुंबाकडून मिळाली असून त्यांनी सर्व माहिती तपास यंत्रणांना दिली आहे। आता हिबानामा म्हणजे काय ते पाहू। हिबानामा हा एक कायदेशीर दस्तऐवज आहे ज्याद्वारे एखादी व्यक्ती आपली मालमत्ता, जमीन, घर, दागिने इत्यादी दुसऱ्या व्यक्तीला निस्वार्थपणे म्हणजे कोणतीही आर्थिक देवाणघेवाण न करता भेट स्वरूपात देऊ शकतो। हिबा अरबी शब्द आहे ज्याचा अर्थ भेट देणे, गिफ्ट असा होतो। विशेषतः मुस्लिम कायद्यात हिबा ही संकल्पना महत्त्वाची आहे, पण काही वेळा ही सर्वसामान्य कायदेशीर व्यवहारातही वापरली जाते। हिबा वैध ठरवण्यासाठी काही अटी पूर्ण करणे आवश्यक आहे, जसं की हिबा देणारा पूर्णपणे सुजाण असावा, स्वतःच्या मालकीची मालमत्ता तो देत असावा। हिबा घेणारा कोणीही असू शकतो, नात्यातील मित्र, परकी व्यक्ती, संस्था इत्यादी। तो हिबा स्वीकारण्यास सक्षम असावा। हिबा केलेली मालमत्ता अस्तित्वात असावी, म्हणजे फ्युचर प्रॉपर्टीवर हिबा वैध ठरत नाही, ती हस्तांतरणासाठी योग्य असावी। हिबा हा फक्त बोलून केलेला असेल तर त्याचे प्रत्यक्ष ताबा म्हणजे पोझेशन देणं आवश्यक असतं। जर दस्तऐवज लिहून नोंदणी करून केला असेल तर ताबा हस्तांतरण काही वेळा आवश्यक नसेल।
हिबा स्वइच्छेने केलेला असावा, कोणताही दबाव, फसवणूक किंवा जबरदस्ती नसावी. 100 रुपयांपेक्षा जास्त मूल्य असलेल्या अचल मालमत्तेसाठी हिबानामा नोंदणी करणे, रजिस्टर करणे कायद्यानुसार बंधनकारक असतं. हिबानामा स्टॅम्प पेपरवर तयार होतो, त्यासाठी योग्य स्टॅम्प ड्युटी लागू होते. सामान्यतः हिबा एकदा पूर्ण झाल्यावर रद्द करता येत नाही, पण काही विशेष परिस्थितींमध्ये, जसे की हिबा फसवणुकीचे किंवा चुकीच्या माहितीवर आधारित झाला असेल, तर न्यायालयाच्या परवानगीने तो रद्द करता येतो. या सर्व प्रकरणावर जावेद रसूल यांनी प्रतिक्रिया दिली आहे. माझ्या वडिलांचे आणि हैदराबादच्या सालारजंग कुटुंबाचे जुने कौटुंबिक संबंध आहे, त्यामुळे मला ही जमीन गिफ्ट म्हणून मिळाली आहे. त्यात संदीपान भुमरे आणि विलास भुमरे यांचा काहीही संबंध नाहीये. माझी चौकशी करण्यात आलेली आहे. माझ्या जवळचे सगळे डॉक्युमेंट्स मी दिलेले आहे, त्यामुळे जे आरोप करतायत ते चुकीचे आहे, असं ड्रायव्हर जावेद रसूल यांनी सांगितलं. पण एका खासदाराच्या ड्रायव्हरला 150 कोटींची जमीन गिफ्ट म्हणून मिळते, हे ऐकून आश्चर्यही वाटतं आणि कुतूहल सुद्धा. आता या सगळ्या प्रकरणाचं संदीपान भुमरे आणि विलास भुमरे यांच्याशी कनेक्शन असणं ही निव्वळ योगायोगाची गोष्ट आहे की झालेले आरोप खरे आहेत? तुम्हाला काय वाटतं ते कमेंट करून नक्की सांगा आणि पाहत रहा अभिजात महाराष्ट्र.